नमस्कार विद्यार्थी मित्र, रूरल्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आत्तापर्यंत टॉपिक बघत होतो तो व्हेक्टर्स बघत होतो. व्हेक्टर्समध्ये आपण फक्त पहिला एक्झरसाइज बघितला होता. आता आपल्याला दुसरा एक्झरसाइज बघायचा आहे. दुसरा एक्झरसाइज बेसिकली कुठल्या पॉईंट्सवरती आहे तर तो 11वीत म्हणजे जुन्या 11वीच्या सिलेबसला ते पॉईंट्स होते. आता ते पॉईंट्स नाही आहेत. ते कुठले आहेत तर सेक्शन फॉर्म्युला. त्याच्यामध्ये 2 पॉईंट्स आहेत, इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल. नंतर त्याच्यानंतर होता तो दुसरा मिड पॉईंट फॉर्म्युला, म्हणजे एखाद्या लाईनचा मिड पॉईंट असेल व नसेल तर त्याच्यासाठीचा. आणि तिसरा आहे तो सेंट्रॉइड फॉर्म्युला. मग सेंट्रॉइड फॉर्म्युला ट्रायंगलचा असेल किंवा सेंट्रॉइड फॉर्म्युला टेट्राहेड्रॉनचा असेल तर त्याच्यासाठीचे एक्झाम्पल्स आहेत. मग आपण आता पहिला पॉईंट बघूया, तो सेक्शन फॉर्म्युला बघूया. सेक्शन फॉर्म्युला बघायचा. मग त्याच्यात पहिला कुठला आहे तर इंटरनल डिव्हिजन. इंटरनल डिव्हिजन काय? इफ आर डिवाइड्स लाइन सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो m/n, देन आर बार इज इक्वल टू mb बार प्लस na बार अपॉन m प्लस n. इंटरनल डिव्हिजन म्हणजे काय असेल तर तुमची एक लाईन आहे, त्या लाईन ए बी ही लाईन घेतली सपोज आपण, तर त्या लाईनच्या मध्ये तुमचा आर हा पॉइंट असणार आहे, म्हणजे आतल्या बाजूला. इंटरनली म्हणजे आतल्या बाजूला असणार आहे. ए आणि बीच्या मध्ये कुठंतरी असेल आणि मग त्याचा रेशो दिलाय तो m/n असेल. मग त्याचा डिवाइड आता कसा फॉर्म्युला तयार करायचा तर ए बी आणि m/n बघा. याच्यातला पहिला रेशो घेतला की दुसरा पॉईंट घ्यायचा, म्हणजे m घेतला तर b होणार म्हणजे b बार झालं. n घेतला तर पहिला घ्यायचा, म्हणजे दुसरा रेशो घेतला तर पहिला पॉईंट घ्यायचा, म्हणजे अदला बदल असते त्यांची. मध्ये बेरीज येईल इंटरनल डिव्हिजनला आणि भागिले त्या रेशोंची बेरीज झाली. असा हा फॉर्म्युला तयार करायचा, म्हणजे दुसरा रेशो पहिला रेशो दुसरा पॉईंट प्लस दुसरा रेशो पहिला पॉईंट भागिले त्यांची बेरीज आहे. हे झालं आता आपलं एक्सटर्नल डिव्हिजनसाठी, म्हणजे आतल्या बाजूला. समजा डिव्हाइड करता येईल तो बाहेरच्या बाजूला पॉईंट. आपण बऱ्याचशा इक्विलॅटरल किंवा ह्याच्यात बघितलंय, जर ऑब्च्युस अँगल ट्रायंगल असेल म्हणजे विशालकोन त्रिकोण असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यातला लंब काढणारा हा बाहेरच पडतो, मग ती लाईन आपण एक्सटेंड करतो. तसंच जर दुसरा एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर मग एक्सटर्नल डिव्हिजन साठीचं काय? इफ आर डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशो m/n, देन. तर इथं पण सेमच आहे. ह्याच्यासाठी वेगळा असा काही फॉर्म्युला नाही. जो इंटरनल आहे तोच एक्सटर्नल आहे, फक्त मध्ये मायनस करायचं. म्हणजे आर बार इज इक्वल टू mb बार मायनस na बार अपॉन m मायनस n. लक्षात येईल फरक. इंटरनल म्हणजे प्लस, एक्सटर्नल म्हणजे मायनस. पहिला रेशो दुसरा पॉईंट, दुसरा रेशो पहिला पॉईंट, हे लक्षात ठेवायचं. आता हे झाले सेक्शन फॉर्म्युले. त्याच्यानंतर घ्यायचं मग आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट म्हणजे कसं काढतो आपण? समजा 10 किलोमीटर गेलोय आपण आणि जर त्याचा मध्य काढायला सांगितलं तर आपण काय करतो? 10/2 करतो, म्हणजे किती येणार तर 5 येणार. पण समजा या 2 या पॉईंट पासून आपण 10 या पॉईंट पर्यंत गेलो, मग आपला मध्य कसा काढतो तर 2 आणि 10 ची बेरीज म्हणजे 12. 12/2 म्हणजे 6 होते, म्हणजे बरोबर 6ला मध्य होतं तुमचा. तर तसंच इथं पण करायचं. वेक्टरच्या फॉर्मॅटमध्येचा अर्थ पण तसाच, म्हणजे फर्स्ट आणि लास्टची ऍडिशन त्याला डिवायडेड बाय 2 असणार आहे. हे समजा जर सी हा मिड पॉईंट असेल ए बीचा, तर त्याचा मिड पॉईंट कसा होणार? कुणाचा मिड पॉईंट आहे तर ए बीचा. मग ए आणि बीचे बेरीज करायची. ए आणि बीच्या कुणाची तर वेक्टरची बेरीज करायची, म्हणजे ए बार प्लस बी बार अपॉन 2 होणार. तो म्हणजे तुमचा सी बार मिळेल, मिड पॉईंट असेल. सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार अपॉन 12 आहेत. फॉर्म्युले सोपे आहेत दोन. त्याच्यानंतरचा फॉर्म्युला आहे तो सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल. आता सेंट्रॉइड म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघूया. सेंट्रॉइड म्हणजे काय तर मध्यगा. त्रिकोणाला 3 मध्यगा असतात, म्हणजे मेडियन्स असतात. त्या तिन्ही मेडियन्स एकाच पॉईंट मधून जातात, त्याला सेंट्रॉइड असं म्हटलं जातं. आता मेडियन म्हणजे काय तर ट्रायंगलचा एक पॉईंट आणि त्याच्या समोरच्या लाईनचा मिड पॉईंट ही जोडणारी लाईन म्हणजे तुमची मेडियन असेल, म्हणजेच त्याला मराठीत मध्यगा असं म्हणतात. अशा त्या तिन्ही मेडियन्स एकाच पॉईंट मधून जातात, मग तो पॉईंट म्हणजे तुमचा काय होतो तर सेंट्रॉइड होतो. आता सेंट्रॉइड ट्रायंगलचा कसा काढायचा तर त्याच्यासाठीचा वेक्टरचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. पण त्याच्या अगोदर सेंट्रॉइड हा कायम जी न दाखवला जातो. जी म्हणजे काय असेल तर सेंट्रॉइड असेल. आता एबीसीचा सेंट्रॉइड आहे तर जी बार इज इक्वल टू येणार मग ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3 असेल, म्हणजे तिन्ही ट्रायंगलच्या कोऑर्डिनेटची बेरीज भागिले 3.
कारण 3 बिंदू आहेत म्हणून त्याला 3 ने भागले. क्वाड्रिलॅटरल असेल तर 4, 4 बेरीज भागले 4 होणार आहे. मग आता आपण पुढचं बघूया. सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन बघितलं. टेट्राहेड्रॉन म्हणजे 4 बाजू येणार आहेत, जीच मांडला आपण त्याला टेट्राहेड्रॉन ABCD म्हटलं. म्हणजे आता सांगितलं तसं 4 बेरीज भागिले 4 होईल. मग G बार इज इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार प्लस D बार अपॉन 4 होईल. आलं लक्षात आहे? म्हणजे ट्रायंगल आणि टेट्राहेड्रॉन ह्याच्यातला फरक लक्षात आला सेंट्रॉइडचा. झाले हे टोटल 5 फॉर्म्युले. ह्या 5 फॉर्म्युल्यावरती आपल्याला दुसरा एक्झरसाइज पाहिजे. आपण आता एक्झरसाइज 5.2 बघतोय. 5.2 मग त्याच्यातला पहिला क्वेश्चन बघू. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट R विच डिवाइड द लाइन जॉइनिंग द पॉइंट्स P and Q whose position vectors are 2i minus j plus 3k and minus 5i plus 2j minus 5k in the ratio 3:2. पहिलं दिलंय इंटरनली, दुसरं दिलंय त्यांनी एक्सटर्नली दिलं. म्हणजे दोन्ही मध्ये डिवाइड करत असेल तर त्यांचा R हा पॉइंट काय होईल तो काढायला सांगितलं. आता पॉइंटचे पोझिशन वेक्टर दिले. पोझिशन वेक्टर हे कायम स्मॉल लेटर्सने दाखवले जातील आणि त्याच्या डोक्यावरती बार असेल. मग आता पहिल्यांदा दिलेलं घेऊ. गिव्हन म्हटलं P बार इज इक्वल टू 2i मायनस j प्लस 3k आणि Q बार म्हणजे मायनस 5i प्लस 2j मायनस 5k झालं. रेशो पण दिलाय म्हणजे m/n दिलाय 3:2. आता आपल्याला पहिल्या इंटरनलीचं काढायचं. एक नंबर घेतला R डिवाइड सेगमेंट PQ इंटरनली इन द रेशो m/n. इंटरनली असेल तर फॉर्म्युला प्लसचा येणार आहे. आता इथं फॉर्म्युला तयार करायचा आपल्याला. पहिला रेशो म्हणजे m घेतला तर दुसरा पॉईंट म्हणजे Q होणार आहे, म्हणजे mq बार आला. आणि दुसरा रेशो पहिला पॉईंट घेतला तर ते np बार होईल आणि त्यांचे बेरीज असणार आहे. R बार इज इक्वल टू फॉर्म्युला तयार झाला mq बार प्लस np बार अपॉन m प्लस n मिळाला आपल्याला. ह्याच्यात किमती ठेवू. m माहिती आहे 3, q बार माहिती आहे, p माहिती आहे 2, p बारची किंमत ठेवली. 3 ना आत गुणून घेतलं वजा 15i अधिक 6j वजा 15k झालं आणि 2 न गुणलं तर ते 4i वजा 2j अधिक 6k झालं. मग यांची बेरीज वजाबाकी करून घ्यायची. i च्या टर्मची, j च्या टर्मची आणि k च्या टर्मची. म्हणजे ती काय येते वजाबाकी तर मायनस 11i प्लस 4j मायनस 9k अपॉन 5. आता हे फक्त 5 न सेपरेट डिवाइड करायचं कारण त्यांनी काय काढायला सांगितलंय पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट R असं म्हटलंय. त्यामुळे R बारच काढायचं आपल्याला म्हणून फक्त 5 न सेपरेट डिवाइड करून घेऊ आपण. जेवणार मायनस 11/5i प्लस 4/5j मायनस 9/5k आलं. ते हा तुम्हाला मिळाला इंटरनली डिव्हिजनचं. म्हणजे फक्त फॉर्म्युला मिळाले की त्यात किमती ठेवायच्या, एवढंच आपल्याला करावं लागतं. तेच दुसरं काढायचं. दुसरं काय सांगितलंय तर आधी पहिल्यांदा दिलेलं लिहून घेऊ. दिलेलं जे काय आहे ते लिहून घेतलं आपण. P बार घेतलं, Q बार घेतलं, m/n घेतलं. दुसरं म्हटलंय R डिवाइड सेगमेंट PQ एक्सटर्नली म्हटलंय. आता एक्सटर्नली मग फॉर्म्युला तोच फक्त मध्ये मायनस होणार आहे. किमती ठेवल्या. 3 ना आत गुणून घेतलं. आता इथं वजा 2 ना आत गुणायचं म्हणजे चिन्ह बदलली त्याची. मग हिची बेरीज वजाबाकी करून घेतली म्हणजे ते राहणार आहे काय वजा 19i अधिक 8j वजा 21k झालं आणि छेद 1 राहिला. आता छेद 1 असतोच नॉर्मली कुठल्याही संख्येचा, त्यामुळं ते तुमचा आन्सर तसंच राहील. वजा 19i अधिक 8j वजा 21k असेल. हे तुमचं एक्सटर्नली डिव्हिजनचं मिळालं. हे बघा लक्षात येण्यासारख्या गोष्टी आहेत, एकदम सोप्या गोष्टी आहेत त्या. तर फॉर्म्युला करता आला पाहिजे. पहिला रेशो दुसरा पॉईंट, दुसरा रेशो पहिला पॉईंट आणि मग एक्सटर्नलीला मायनस इंटरनलीला प्लस करायचं. हा झाला पहिला क्वेश्चन. आता दुसरा बघा. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट m जॉइनिंग द पॉइंट्स L 7 - 6 12 अँड N 5 4 - 2. मिड पॉइंट काढायचा. ह्या दोन पॉइंट्सना जोडणारी जी लाईन आहे त्याचं मिड पॉइंट काढायचं. मग पहिल्यांदा 2 पॉइंट दिलेत म्हणजे त्याचे पोझिशन वेक्टर काढायला लागतील. L बार आणि दुसरा N बार म्हणला आपण. m इज द मिड पॉइंट. कुणाचा मिड पॉइंट आला तर तो Ln चा आला. मग त्याचं कसं घेणार L बार प्लस N बार अपॉन 2 असेल. m बार इज इक्वल टू मिड पॉइंटचा फॉर्म्युला वापरला. बेरीज केली डायरेक्ट. 7 आणि 5 12i
वजा 2j अधिक 10k भागिले 2 झालं. 2 सेपरेट भागलं. 6i मायनस j प्लस 5k. सोपं आहे. आलं लक्षात? हे मिड पॉईंट काढायचं. हे झालं दुसरं एक्झाम्पल. इफ द पॉइंट्स a 30p b -1q3 and c -330 are collinear, then find. पहिलं सांगितलंय the ratio in which the point c divides line segment AB, and second the values of p and q. आता 3 पॉइंट दिलेत, ते कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत म्हणजे एकाच रेषेत आहेत, म्हणजे ते डिवाइड होऊ शकतं. मग त्याच्यावरून ते कम्पेअर करून रेशो काढा आणि पी आणि क्यू ची व्हॅल्यू काढा असं सांगितलंय. मग आता पहिल्यांदा 3 पॉईंटचे 3 वेक्टर्स घेऊ. ए बार, बी बार, सी बार घेतलं. पहिलं घेतलं आपण, कन्सिडर पॉईंट सी डिवाइड्स लाईन सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो m/n. कारण रेशो माहित नाही, m/n घेण्याच्या ऐवजी आपण एक रेशो 1 मानायचं, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जातं. 1:m घेऊ शकता किंवा m/1 पण घेतलं. मग आता ह्याचा फॉर्म्युला mb बार प्लस na बार अपॉन तो येणार c बार इज इक्वल टू m प्लस n. चा किमती ठेवल्या आता ह्याच्यामध्ये. c बारची ठेवली, b बारची, n माहिती आहे, a बार ठेवला. आता m+1 हे भागिले डावीकडे गेल्यानंतर गुणिले, ते दोन्हीला गुणिले होईल. म्हणजे वजा 3i ला पण होणार, 3j ला पण होणार. मग वजा 3 ना फक्त आत गुणू, ते येणार -3m -3i प्लस 3m + 3j झालं इज इक्वल टू. उजव्या बाजूतनं i 2 ठिकाणी कॉमन घेतलं. i कॉमन घेताना त्या ब्रॅकेटच्या बाहेर जी टर्म आहे त्यांना आत मल्टिप्लाय करणार आपण, म्हणजे -mi झालं असतं आणि इकडं 3i राहिलं असतं. मग i कॉमन आलं तर -m + 3 झालं. j ची एकाच ठिकाणी टर्म आहे, त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर m आहे, त्यामुळे डायरेक्ट m न गुणलं, mq झालं j म्हणजे. आणि k कॉमन घेतलं तर पहिल्याच्या 3 राहत्या, ब्रॅकेटच्या बाहेर m आहे, 3m आणि दुसरीकडे उजवीकडे आहे प्लस ते pk, म्हणजे p राहणार आहे फक्त त्याच्यात. आता हे कम्पेअर करायचे कोइफिशियंट i j k चे. ओळीने करत जायचं. पहिल्यांदा आपण i चा कोइफिशियंट कम्पेअर करू, म्हणजे m मिळेल आपल्याला, नंतर q मिळेल आणि नंतर p मिळेल. पहिल्यांदा i चा कोइफिशियंट घेतला, -3m - 3 इज इक्वल टू -m + 3 झालं. मग -m डावीकडे गेल्यानंतर +m होणार आणि -3 उजवीकडे गेल्यानंतर +3 होणार, म्हणजे -2m इज इक्वल टू 6 होणार. वजा 2 न भाग घालवला म्हणजे m इज इक्वल टू राहणार ते -3 आला. मिळाला रेशोतला m, हा m/1 होता, त्यातला m पाहिजे होता आपल्याला, मिळाला m. आता m हा निगेटिव्ह, रेशो कधी निगेटिव्ह मध्ये नसतो. रेशो निगेटिव्ह आला ह्याचा अर्थ घ्यायचा तो एक्सटर्नल डिव्हिजन. आपण इंटरनलीनं सोडवलं होतं, म्हणजे मध्ये मायनस न यायला पाहिजे होतं, तर ते उत्तर प्लस मध्ये आलं असतं. मग आता एक्सटर्नल ते शेवटी उत्तर लिहिताना आपण म्हणू रेशो 3:1 आणि एक्सटर्नल. आता आयचं केलं, जेचं कम्पेअर करा. जेचा काय होणार बघा कोइफिशियंट, 3m + 3 इज इक्वल टू mq होणार, आणि केचा होणार 3m + p इज इक्वल टू 0, कारण डाव्या बाजूला के ते आपण लिहून घेतलं. 3m + 3 इज इक्वल टू mq आलं, किमती ठेवल्या, m ची -3, ते -9 + 3 इज इक्वल टू -3q, -6 झालं इज इक्वल टू -3q. दोन्ही बाजूचा मायनस जाईल, 3 ना भाग गेला, q इज इक्वल टू 2 आलं. हे जेचं कम्पेअर केल्यानंतर मिळालं. आता आपल्याला कम्पेअर करायचं आहे तर केचा कोइफिशियंट कम्पेअर करायचं. 3m + p इज इक्वल टू 0, -9 + p इज इक्वल टू 0 झालं, म्हणजे p इज इक्वल टू 9 झालं. आले का? मग आता आन्सर्स घेऊ. 2 क्वेश्चन सांगितले होते, ते दोन्हींचे आन्सर्स बघू आपण आता. तर पहिलं होतं कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करते. मग पॉईंट सी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशो 3:1 एक्सटर्नली. मायनस होतं त्यामुळे आपण त्याला एक्सटर्नली म्हटलं. आणि दुसरं पी म्हणजे 9 आलं आणि क्यू म्हणजे 2 आली. उत्तर लक्षात आहे. म्हणजे फक्त एकच तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागला, तिरकस गुणाकार करून ते आय जे के फक्त कम्पेअर करायचे. ही तुमची उत्तरं मिळत जातील. हा झाला तिसरा क्वेश्चन झाला. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा.
The position vector of points A and B are 6a bar plus 2b bar and a bar minus 3 bar. If the point C divides AB in the ratio 3:2, then show that the position vector of C is 3a bar minus b bar. A आणि B चे पोझिशन वेक्टर दिलेत, C डिवाइड करते AB ला कुठल्या रेशोमध्ये 3:2. इंटरनली एक्सटर्नली काहीच म्हटलं नाही, आपण इंटरनली न सोडवायचं. ज्यावेळी दिलेलं नसतं त्यावेळी तिथं इंटरनली घ्यायचं काय. मग त्याच्यावरून सी बारची व्हॅल्यू 3a बार मायनस बी बार येतं हे दाखवायचं. आता ए चा पोझिशन वेक्टर ए बार आणि बी चा बी बार घेतो, पण ऑलरेडी इक्वेशन मध्ये ए बार बी बार दिलेत आपल्याला, म्हणून दुसरे काहीतरी म्हणावे लागतील. म्हणून आपण त्यांना पी आणि क्यू मानू, म्हणजे पी बार आणि क्यू बार मानले. कुणाचे तर ए आणि बी चे रिस्पेक्टिव्हली. मग पी बार होणार ते 6a बार प्लस 2b बार, क्यू बार आला तर a बार मायनस 3b बार, आणि m/n दिलंय ते 3:2. आता डिवाइड करते. पॉइंट सी डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो m/n. पहिला रेशो दुसरा पॉइंट m b बार होणार, पण b च्या ऐवजी आपण q मानलंय. म्हणजे सी बार इज इक्वल टू m q बार प्लस n p बार अपॉन m प्लस n झालं. किमती ठेवल्या याच्यात, m ठेवलं, n ठेवलं, आपण 3+2 घेतला. आता डायरेक्ट बघा, डायरेक्ट स्टेप करू आपण. 2 न 3 न ए बार लागून 3a बार झालं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 न 6a बार लागून तर 12a बार झालं, म्हणजे ते 15a बार होणार. आणि छेदाला 5 आहे, 15 डिवायडेड बाय 5 म्हणजे होणार ते 3 येणार, म्हणजे 3a बार मिळाला आपल्याला. आता तसं बी बारची कन्सेप्ट आहे बघा. 3 न मायनस 3b बारला गेलं तर मायनस 9b बार होणार. 2 न 2b बारला गेलं तर 4b बार झालं. -9 प्लस 4 म्हणजे 5 राहिलं, -5. -5 ला 5 न डिवाइड केलं तर फक्त b बार राहील, म्हणजे उत्तर येणार तुमचं ते 3a बार मायनस b बार असेल. मिळालं डायरेक्ट. म्हणजे एक स्टेप मी कमी केली, तेवढी तुम्ही ते हात गुणाकार करून बेरीज वजाबाकीची स्टेप करू शकता नंतर डिवायडेशनची. असा हा चौथा क्वेश्चन होता. आता पाचवा आहे. प्रूव्ह दॅट द लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉइंट्स ऑफ ऍडजसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल फॉर्म अ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम म्हणजे समोर समोरचे वेक्टर इक्वल आले पाहिजेत, कारण समोरचे वेक्टर इक्वल असतील तर त्या बाजू एकमेकांना पॅरलल असतात. क्वाड्रिलॅटरल काढावं लागेल, त्याचे मिड पॉइंट्स घेतले, ते जोडून घेतले. क्वाड्रिलॅटरलला नाव आपण ABCD दिलं, मिड पॉइंट जोडली, PQRS झाले ते. मग ते आपल्याला इथं लिहावं लागेल, जे घेतलंय ते घ्यावं लागेल. गिव्हन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ क्वाड्रिलॅटरल. पॉइंट्स PQRS आर द मिड पॉइंट्स ऑफ. कोणाकोणाचे मिड पॉइंट्स आहेत AB, BC, CD आणि AD. मग मिड पॉइंट फॉर्म्युल्यानुसार P बार काय होणार तर AB चा मिड पॉइंट आहे, म्हणजे A बार प्लस B बार अपॉन 2. Q काय होणार तर B बार प्लस C बार अपॉन 2. R होणार तो C बार प्लस D बार अपॉन 2. आणि S बार होणार तो A बार प्लस D बार अपॉन 2 असेल. कारण ज्याचे मिड पॉइंट आहेत त्याला भागिले 2 करायचे. घेतलं. आता मग आतला जो आपण लाल कलरनी दाखवला तो क्वाड्रिलॅटरल बघा. आता मग PQ समोरची बाजू कुठली तर SR येणार आहे. डावीकडून सुरुवात केली तर वरची बाजू पण डावीकडनंच घ्यायची. दुसरी QR घेतली तर काय येणार आहे तर तिथं PS येणार आहे. मग आपण पहिल्यांदा PQ आणि SR चं बघू. PQ बार म्हणजे काय होणार तर Q बार मायनस P बार होणार. मग Q मधनं P वजा केलं तर कॉमन पॉईंट फक्त काढून टाकायचं. Q आणि P मधला कॉमन पॉईंट काढलं. B बार गेला तर Q मध्ये C बार राहिलं, P मध्ये A बार राहिलं. त्यांची वजाबाकी आणि भागिले 2 छेद समान असल्यामुळे तसंच राहील. तसंच SR बार झाला, R बार मायनस S बार. त्याच्यात कॉमन कुठला पॉईंट आला तर तो D बार कॉमन आला. मग त्यातनं ती परत राहिलेल्यांची वजाबाकी भागिले 2 आला. दोन्ही समान आले. दोन्ही समान आले ह्याचा अर्थ काय असेल? ह्याचा अर्थ तर ते दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील. साइड PQ पॅरलल साइड RS असेल. आता सिमिलरली म्हणजे त्याच पद्धतीने राहिलेल्या दोन बाजू QR काढायचं आणि PS काढायचं. QR काढलं तर R बार मायनस Q बार होणार. R आणि Q मध्ये बघा कॉमन बाजू C आहे, म्हणजे राहणार काय D बार मायनस B बार अपॉन 2 राहिलं. तसंच PS बार मध्ये बघितलं तर S मधनं P वजा करायचं तर A कॉमन येत आहे, म्हणजे D मायनस Bच राहणार आहे. सॉरी D मायनस Cच राहील.
एस मायनस पी केलं तर त्याच्यावरून परत ह्या दोन साइड्स एकमेकांना पॅरलल आल्या, अपोजिट साइड्स पॅरलल आल्या म्हणजे तो कसला असणार आहे तर पॅरलोग्राम असणार. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. बघा म्हणजे इथं फक्त मिड पॉईंट फॉर्म्युला आणि वजाबाकी केली एवढंच त्याच्यामध्ये लागलं. आता पुढचं 6. D and E divide sides BC and CA of triangle ABC in the ratio 2:3 respectively. Find the position vector of the point of intersection of AD and BE and the ratio in which this point divides AD and BE. BC ला D आणि CA ला E डिवाइड करतात. कुठल्या रेशोमध्ये तर 2:3 मध्ये. पोझिशन वेक्टर काढायचे कोणाचे तर ते AD आणि BE जोडले आपण तर ते एका कुठल्या तरी पॉईंटमध्ये एकत्रित छेदणार आहे. तो छेदणाऱ्या पॉईंटचा रेशो काढायचा आहे. म्हणजे ए समजा P मांडलं तर AP/PD होईल. P मांडला तो इंटरसेक्शन पॉईंट, नसेल तर BP/PE होईल. ती डायग्राम काढून घ्यावा. मग आपण तसं म्हटलं लेट AD अँड BE इंटरसेक्ट ॲट P म्हटलं. AD आणि BE P ला इंटरसेक्ट करतायत. पुढं ABCDP त्यांचे पोझिशन वेक्टर स्मॉल लेटर्सनी दाखवून घेतले आपण. त्याच्यानंतर जे दिलंय त्यांनी ते घेतलं. D अँड E इट्स अ डिवाइड साइड BC अँड CA इन द रेशो. मग सेक्शन फॉर्म्युला वापरणार आहे. पहिला रेशो घेतला एक दुसरा पण म्हणजे 2C बार प्लस 3B बार अपॉन 5 होणार D बार म्हणजे. तसंच E बारचं येणार मग ते 2A बार प्लस 3C बार अपॉन 2+3. मग ते 5 इकडं गुणिले होईल. 5D बार इज इक्वल टू 2C बार प्लस 3B बार आणि 5E बार इज इक्वल टू 2A बार प्लस 3C बार. आता आपल्याला इक्वेशन 1 घ्यायचं तर त्याच्यामध्ये दोन्ही इक्वेशन मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये C बार हे कॉमन आहे तेवढंच. म्हणजे C बार तेवढं उजव्या बाजूला ठेवायचं, बाकी सगळं डाव्या बाजूला घ्यायचं. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये घेतलं तर काय होणार 5D बार मायनस 3B बार इज इक्वल टू 2C बार आणि दुसऱ्यामध्ये होणार 5E बार मायनस 2A बार इज इक्वल टू 3C बार. C बारचा कोइफिशियंट पण समान करायचं आपल्याला. म्हणजे पहिल्याला 3 न गुणो दुसऱ्याला 2 न गुणो. म्हणजे इक्वेशन थोडक्यात काय होणार 10D बार मायनस 6B बार इज इक्वल टू 3 न गुणते 15D बार मायनस 9B बार इज इक्वल टू 6C बार होणार. तसंच दुसऱ्याला गुणलं तर आपण पहिलं घेतलं पहिल्याला गुणून पण घेतलं लागलंच. तसंच दुसऱ्याला घेतलं दुसऱ्याच काय होणार 5E बार मायनस 2A बार इज इक्वल टू 3C बार. त्याला 2 न गुणायचं 10E बार मायनस 4A बार इज इक्वल टू 6C बार. आता तयार झालेली इक्वेशन जर बघितली तर उजवी बाजू समान आहे म्हणजे डाव्या बाजू पण समान येते. आपण तेच घेतलं देअरफॉर कम्पेअर करून घेतलं ते इक्वेट करून घेतलं. 15D बार मायनस 9B बार इज इक्वल टू 10E बार मायनस 4A बार. आता मायनसच्या टर्म दुसरीकडे न्यायच्या म्हणजे त्या प्लस होतील असे आपल्याला अरेंजमेंट करायची. म्हणजे ते होणार 15D बार 4A बार इज इक्वल टू 10E बार प्लस 9B बार. आता काढायचं कोणाचं होतं आपला पॉईंट तर AD आणि BEचा. आलाय का बघा DA आलं, एका बाजूला BE आलं आणि दोन्ही बाजूंची बेरीज केली. 15 अधिक 4 19 10 अधिक 9 काय होतंय 19. म्हणजे रेशो 15:4 आणि दुसऱ्याचा रेशो काय आला 10:9 कारण छेद 19ला 19 गेले असं आपण म्हणू शकतो. मग ते आपल्याला वाक्यात लिहायचं आहे. LHS इज द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट विच डिवाइड सेगमेंट AD इंटरनली इन द रेशो 15:4. तसंच दुसरा होणार तो कुठला BEला कुठल्यात करणार तर 10:9 मध्ये करणार. ते सेम वाक्य लिहिलं 10:9 मध्ये म्हटलं. मग आता पण ह्याचा आपण मिड पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट काय म्हणलाय P म्हणलाय आणि तो एकच असणार आहे. मग तो कुठल्या तर रेशो डिवाइड करतोय तर ADला 15:4 आणि BEला किती असेल तर ते 10:9 मध्ये करतोय. म्हणजे ते फक्त आपण थिअरीमध्ये डबल वाक्य तेच लिहिलेत आपण. LHS RHS म्हटलं तिथं P इज द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट असं म्हणता आलं असतं आपल्याला तिथं. मग पोझिशन वेक्टर काय आला तर तो इथं लिहिणार कारण आपल्याला 19 न भागावं लागेल आता आपल्याला फक्त कारण दोन्हीपैकी एकच कुठला तरी वापरलं तर त्याच्यासाठी.
जे पी बार इज इक्वल टू 15d बार प्लस 4a बार अपॉन 19 और 10e बार प्लस 9b बार अपॉन 19 आलं. 19ला 19 गेलं तर आहे तसं आपल्याला वरचं स्टेटमेंट मिळतंय. बघा लक्षात आलं. हे सेक्शन फॉर्म्युलाच फक्त वापरलाय आणि ते कम्पेअर करून आपण सोडवलेलं आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असल्यामुळे कम्पेअरच करायचं. ते खाली वाक्य लिहू आपण, कुठल्यात कितीनं डिवाइड करते ते लिहिलं. AD 15:4 BE बाहेर असेल. आता 7वं आहे. प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम इफ अँड ओनली इफ इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. पॅरलोग्राम आहे पण तो कधी तर एकमेकांना बायसेक्ट करतायत असं असेल तर ते आपण तिथं क्वाड्रिलॅटर काढला, डायगोनल घेतले आणि तो एक पॉईंट घेतला, P घेतला. आपल्याला आता ते बघायचं आहे. इन क्वाड्रिलॅटरल ABCD AC and BD आर द डायगोनल्स. पुढं म्हटलं आपण पॉईंट P बायसेक्ट्स डायगोनल्स. म्हणजे काय होणार तर तिथं P बार इज इक्वल टू A बार प्लस C बार अपॉन 2 आणि P बारच असेल तो B बार प्लस D बार अपॉन 2. आता हा पॅरलोग्राम आहे दाखवणार आहे आपण, म्हणजे उलट जाणार. बायसेक्ट करतायत तर तो पॅरलोग्राम आहे हे आपल्याला दाखवायचंच आहे, तेच आपण करतोय. P बार काय दोन्हींचा मिडपॉईंट आल्यामुळे ते घेतलं आपण. मग आपल्याला आता दोन्ही कम्पेअर करायचे आहेत. A बार प्लस C बार अपॉन 2 इज इक्वल टू B बार प्लस D बार अपॉन 2. 2ला 2 गेलं. A बार प्लस C बार अपॉन इज इक्वल टू B बार प्लस D बार. आता AB आणलं तर त्याच्या बाजूला DC राहिलं पाहिजे. म्हणजे काय तर डावीकडचं प्लस D बार उजवीकडे गेला तर मायनस D बार होणार आणि डावीकडचं A बार उजवीकडे गेल्यानंतर मायनस होणार. त्याच्यावरून AB आणि DC मिळतं. जर AD आणि BC घ्यायचं म्हटलं तर A बार इकडे येईल आणि B बार तिकडे जाणार आहे. म्हणजे काय होणार C बार मायनस B बार इज इक्वल टू D बार मायनस A बार. दोन कंडिशन्स घेतल्या आम्ही. C बार मायनस D बार इज इक्वल टू B बार मायनस A बार आणि C बार मायनस B बार इज इक्वल टू D बार मायनस A बार घेतलं. मग ह्याचं इक्वेशन काय होणार DC बार इज इक्वल टू AB बार होत आहे आणि दुसरं काय BC बार इज इक्वल टू AD बार. समोरचे वेक्टर्स इक्वल आलेत म्हणजे ते साइड्स एकमेकांना पॅरलल असणार आहेत. पॅरलल आहेत म्हणजे तो कसला असणार तर पॅरलोग्राम आला. देअरफॉर ABCD इज अ पॅरलोग्राम. जे काय केलं तर P हा मिड पॉईंट होता दोन्ही डायगोनलचा. ते फक्त दोन्हीसाठी आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून कम्पेअर केलं. कम्पेअर करून फक्त ते प्लस टर्म कुठली तरी एक डाव्या बाजूला नेली आणि तिकडची पण एक राहिलेली उजव्या बाजूला आणली. त्यानुसार ते आपण दाखवू शकलो त्याचं. हे झालं 7 एक्झाम्पल. आता 8वं आहे. Prove that the median of trapezium is parallel to the parallel sides of the trapezium and its length is half the sum of parallel sides. आता हे 9वीला एक आपल्याला थेरम होतं. BPT सारखंच होतं ते. दोन बाजूंचा मिडपॉईंट जोडणारी लाईन ही तिसऱ्या बाजूला पॅरलल असते आणि ती तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबी एवढी असते. हे त्रिकोणामध्ये होतं. आता हे ट्रॅपेझियम झालं. तर ट्रॅपेझियम म्हणजे काय तर 2 लाईन पॅरलल असतात आणि 2 नॉन पॅरलल असतात. असा जो क्वाड्रिलॅटरल असतो तो म्हणजे ट्रॅपेझियम असतं. त्याची पहिल्यांदा डायग्राम बघितली. त्याचे मिडपॉईंट्स घेतले M आणि N. मिडपॉईंट जोडणारी लाईन म्हणजे मीडियन झाली, MN मीडियन झाली. आता आपण पहिल्यांदा घेतलं ABCD इज अ ट्रॅपेझियम. साइड AB पॅरलल साइड DC. AB and DC are parallel. They are scalar multiples of each other. एकमेकांचे ते स्केलर मल्टिपल. स्केलर मल्टिपल म्हणजे काय एकानं दुसऱ्याला दोन्ही पण इक्वल असतात. फक्त दुसऱ्याला किंवा पहिल्याला कुठल्या तरी कॉन्स्टंटनं गुणावं लागतं. त्याशिवाय ते इक्वल होत नाही. ते स्केलर मल्टिपल्स आहेत. मग ते आपण घेतलं. आता दोन्ही बाजूला DC बार झालंय आपल्याला. मग AB बार कारण सम ऑफ पॅरलल साइड्स म्हटलं. मग DC बार एक पॅरलल साइड आली त्याच्याबरोबर दुसरी कुठली आहे तर AB बार आहे. दोन्ही बाजूला प्लस AB बार करू म्हणजे इक्वेशन काढता येईल आपल्याला. दोन्ही बाजूला प्लस AB बार केलं आपण. उजव्या बाजूतनं AB बार कॉमन आलं तर तिथं राहणार K+1 AB बार राहील. हे आपल्याला इक्वेशन तयार झाले. हे लक्षात ठेवायचं आहे फक्त. म्हणजे पॅरलल बाजूंची बेरीज किती आली तर ती K+1 इंटू कुठली तरी एक पॅरलल बाजू AB बार घ्या किंवा DC बार घ्या काही चालतं तिथं. मग आता आपल्याला दुसरं मीडियन साठीचं घ्यायचं आहे. MN इज द मीडियन म्हटलं म्हणजे MN बार म्हणजेच काय होणार N बार मायनस M बार होणार.
मग एन म्हणजे मीडियन कुणाचा आहे, बी सीचा. बी सीचा म्हणजे बी बार प्लस सी बार अपॉन 2 मायनस झालं ते ए बार प्लस डी बार अपॉन 2 झालं. छेद समान आला, अंशाची वजाबाकी, पहिल्यातनं पहिला वजा, दुसऱ्यातनं दुसरा वजा केला, म्हणजे तिथं काय मिळालं, ए बी बार प्लस डी सी बार अपॉन 2 झालं. पण ए बी बार प्लस डी सी बारची किंमत काढली आपण, के प्लस 1 ए बी बार आहे, ती ठेवली आपण, अपॉन 2 झालं. मग आता जर ए बी बार सोडलं आपण उजव्या बाजूचं, तर राहतंय काय, के प्लस 1 अपॉन 2 राहत आहे. आणि ही व्हॅल्यू म्हणजे तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू, के प्लस 1 अपॉन 2 ही कॉन्स्टंट आहे. म्हणजे दोन वेक्टर एकमेकांचे स्केलर मल्टिपल झाले बघा, ऐका. के प्लस 1 अपॉन 2 हा कॉन्स्टंट धरला, तर एम एन आणि ए बी दोन वेक्टर आहेत, दुसऱ्याला के प्लस 1 अपॉन 2 न गुणलंय, ते झालं स्केलर मल्टिपल. स्केलर मल्टिपल झाले म्हणजे ते एकमेकांना पॅरलल असतील, म्हणजे तेच फक्त खाली लिहायचं आपल्याला. देअरफॉर median MN is parallel to the parallel sides AB bar and DC bar. आता AB आणि DC इक्वल असल्यामुळे आपण ते AB बार आणि DC बार पॅरलल आहे असं म्हणू शकतो आपण तिथं. आलं. आणि दुसरं तर आपण जे उत्तर काढलंय MN बारचं, MN इज द मीडियन ऑफ ट्रॅपेझियम, त्याच्या खालच्या स्टेपला MN बार इज इक्वल टू, शेवटी एकदम काय आलंय, AB बार प्लस DC बार अपॉन 2. AB आणि DC ह्या पॅरलल आहेत, पॅरलल बाजूंची बेरीज भागिले 2 आले. आणि त्यांनी पण तेच सांगितले क्वेश्चन मध्ये, लेंथ इज हाफ द सम ऑफ पॅरलल साइड्स. हाफ म्हणजे निम्मी, म्हणजे भागिले 2 आलं, आणि पॅरलल साइडचे बेरीज सांगितलं, सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे AB बार प्लस DC बार, तेच आलंय. तेच फक्त मी परत एकदा लिहितो, MN बार इज इक्वल टू AB बार प्लस DC बार अपॉन 2, म्हणजेच काय झालं तर ते लेंथ ऑफ मीडियन इज हाफ द सम ऑफ पॅरलल साइड्स. झालं का प्रूव्ह? परत एकदा थोडक्यात सांगतो तुम्हाला. AB आणि DC पॅरलल होत्या म्हणून त्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं. आपल्याला पॅरलल साइडची बेरीज करायची आहे म्हणून DC बार घेतल्या म्हणून आपण इथं AB बार म्हटलं, ऍड केलं दोन्ही बाजू. समजा AB बार घेतलं असतं तर DC बार ऍड केलं असतं. मग उजव्या बाजूला राहिलं K प्लस 1 AB बार राहिलं. MN ही मीडियन आहे म्हणून सांगितलंय, त्यांनीच सांगताना सांगितलंय ते. मग MN बार म्हणजे N बार मायनस M बार झालं. N हा मिड पॉईंट आहे BCचा, M हा मिड पॉईंट आहे ADचा. मग मिड पॉईंट फॉर्म्युले वापरले दोन्हींचे, आणि तिथं जर ते सॉल्व्ह केलं तर तिथं आलं AB बार प्लस DC बार अपॉन 2. आपण किंमत काढली AB बार प्लस DC बारची, ती किंमत आपण तिथं ठेवली, म्हणजे ते एकमेकांचे स्केलर मल्टिपल झाले. AB बारला ज्यानं काही गुणलंय ती सगळी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्यात एक सुद्धा वेक्टर नाही, म्हणजे ते स्केलरनं गुणले म्हणून स्केलर मल्टिपल झाले. स्केलर मल्टिपल्स असतील तर ते एकमेकांना पॅरलल असतील, मग ते आपण तिथं लिहिलं. पुढं आता घेतलं, मग MN बार इज इक्वल टू आलेलं उत्तर घेतलं, काय आलं होतं, AB बार प्लस DC बार अपॉन 2 होतं. म्हणजेच काय झालं तर ते, तर लेंथ ऑफ मीडियन इज हाफ द सम ऑफ पॅरलल साइड्स झालं. आलं तर हे लक्षात. तर पुढचा आहे 9वा क्वेश्चन आहे. इफ 2 ऑफ द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल आर A314 and B -4 5 -3 and the centroid of triangle is G -1 2 1, then find the coordinates of third vertex C of the triangle. दोन वर्टेक्स दिले, सेंट्रॉइड दिलाय, तर तिसरा वर्टेक्स काढायचा आहे. ट्रायंगलचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला वापरायचा, G बार इज इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 3. आता आपण पहिल्यांदा पोझिशन वेक्टर तयार करून, A बार B बार आणि G बार होतील, ते लिहून घेतले आपण. त्या पॉईंट्सवरून तयार करायचे. 3 1 4 म्हणजे 3i प्लस j प्लस 4k, B बार म्हणजे -4i प्लस 5j मायनस 3k, आणि G बार म्हणजे झालं -1i प्लस 2j प्लस k. आता सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरणार. G विथ द सेंट्रॉइड आहे म्हणजे G बार आला, त्याच्यावरून C बारचा तयार करायचा, कारण C काढायचंच आपल्याला. 3 भागिले गुणिले झालं, आणि A बार प्लस B बार प्लस होतं, डावीकडे गेल्यानंतर ते मायनस झालं. G बारला 3 न गुणून घेतलं आणि A बार प्लस B बारची बेरीज करूनच लिहिलं, म्हणजे -3i प्लस 6j प्लस 3k मायनस बेरीज केली तर ती -i प्लस 6j प्लस k आली. आता यांची वजाबाकी करून घ्यायची. -3 प्लस i होणार, कारण वजानं चिन्ह बदलते. -3i प्लस i म्हणजे 2i झालं. 6j ला -6j जाणारच आहे. 3k मायनस k म्हणजे 2k राहील, राहिलं -2i प्लस 2k. आलं, म्हणजे हा मिळाला, C बार मिळाला, त्याच्यावरून C काढायचा. -2 0 आणि 2, कारण j नसल्यामुळे 0 आलं तिथं. आलं लक्षात.
फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवल्या, तिरकस गुणाकार करून ते उत्तर मिळालं. 10 आहे. In triangle OAB, E is the midpoint of OB and D is the point on AB such that ADS to DB is equal to 2:1. If OD and AE intersect at P, then determine the ratio OPS to PD using vector methods. OEB हा ट्रायंगल आहे, त्यातला O म्हणजे ओरिजिनला 0 0 0 असणार आहे. तो A पॉईंट दिलाय, B आहे, OB वरती E हा मिड पॉईंट आहे आणि AB वरती D हा असा पॉईंट आहे की रेशो दिलाय 2:1 आहे. पुढं सांगितलंय OD आणि AE इंटरसेक्ट करतात P मध्ये, तर त्यांचा रेशो काढा. परत सांगितलं OPS टू PDचा डायग्राम पहिल्यांदा काढून घेऊ. ट्रायंगल घेतला OAB, E हा मिड पॉईंट घेतला, D हा एक पॉईंट घेतला 2:1 मध्ये, ते जोडले, मग P झाला. मग आता त्याचा रेशो OPS टू PD काढायचा आपल्याला. पहिल्यांदा दिलेलं लिहून घेऊ आपण. E is the midpoint, therefore E midpoint आला म्हणजे काय होणार, तर E bar is equal to O bar plus B bar. O काही 0च आहे म्हणजे B bar upon 2 झालं, म्हणजे B bar is equal to 2E bar आलं. D डिवाइड करते AB ला 2:1 मध्ये, मग रेशोवरून इक्वेशन D bar ची ते व्हॅल्यू तयार केली. D bar is equal to 2B bar plus A bar upon 3 झालं. आता हे D बारची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. मग पुढं आपल्याला इक्वेशन काढायचं कोणाचं, तर ODचं एक काढावं लागेल आणि AEचं काढावं लागेल. इक्वेशन आता हा पण तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये, 6व्या टॉपिकमध्ये लाईन अँड प्लेनमध्ये, तरी पण आपण इक्वेशन बघू. 2 लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर कसं घ्यायचं, तर R बार इज इक्वल टू पहिला पॉईंट प्लस कॉन्स्टंट एक घ्यायचा, लॅम्बडा घ्या, म्यू घ्या, के घ्या, एस घ्या, टी घ्या, इंटू ब्रॅकेट दुसऱ्यातनं पहिला वजा करायचं. म्हणजे इथं फॉर्म्युला दाखवतो मी. इक्वेशन ऑफ AE, R बार इज इक्वल टू A बार प्लस एस इंटू E बार मायनस A बार. म्हणजे काय केलं, तर पहिला पॉईंट A होता, A बार घेतला, प्लस एस कॉन्स्टंट घेतला, दुसऱ्यातनं पहिला वजा केला. मग ह्याच्यात किमती ठेवल्या. E बारची किंमत माहिती आहे आपल्याला, B बार अपॉन 2 मायनस A बार. आता एसनं जर आत गुंडलं आणि A बार कॉमन काढलं, A बार 2 ठिकाणी कॉमन काढलं तर ते येणार 1 मायनस एस राहणार A बार, आणि एस इंटू B बार अपॉन 2 तसंच राहणार. 1 मायनस एस A बार प्लस एस इंटू B बार अपॉन 2. हे आलं एज. आता घ्यायचं आहे ते दुसरं ODचं घ्यायचं, म्हणजे त्याचं होणार O बार प्लस T इंटू D बार मायनस O बार. आता O म्हणजे 0च असतं, त्यामुळे ते सोडूनच द्यायचं. मग इथं काय आलं, तर T इंटू 2B बार प्लस A बार अपॉन 3 आलं. आता हे इंटरसेक्ट होत आहेत एकमेकांना, कुठलं, तर AE आणि OD. मग ह्यांचे दोन्ही इक्वेशन इक्वल दाखवायचे. दोन्ही इक्वेशन इक्वल घेतल्या. आता तिथं म्हटलं तसं आपण, P इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AE अँड OD, देअरफॉर 1 मायनस एस A बार प्लस एस इंटू B बार अपॉन 2 इज इक्वल टू T इंटू 2B बार प्लस A बार अपॉन 3. पहिल्यांदा A बारचे कोएफिशियंट कम्पेअर करायचे. डावीकडे 1 मायनस एस आहे, उजवीकडे A बारला काहीच नाही म्हणजे 1 आहे, त्याला बाहेर T आहे म्हणजे T अपॉन 3 होणार आहे तो A बारचा कोएफिशियंट. आणि B बारचं घेतला तर S अपॉन 2 इज इक्वल टू 2T अपॉन 3 झालं. आता ही दोन तिरकस गुणाकार करून ती 3 इक्वेशन सोडवायची. दोन्ही बाजूला तिरकस गुणाकार करून घेतला, दोन्ही बाजूला 3S आलं. 3S ची किंमत कुठंतरी एका ठिकाणी ठेवा, त्याच्यावरून T मिळेल. T मिळालं की ती आलेली किंमत S मध्ये ठेवा, त्याच्यावरून S मिळेल कुठल्याही, तर ते आलं. T म्हणजे 3/5 झालं आणि S म्हणजे झालं काय, तर ते 4/5 आलं. आल्या दोन्ही किमती. मग आलेली किंमत कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ठेवायची, म्हणजे AEच्या इक्वेशन मध्ये ठेवा किंवा ODच्या ठेवणं जरा सोपं आहे. T ची किंमत 3/5 ठेवली. ODचं इक्वेशन बघा, T इंटू 2B बार प्लस A बार अपॉन 3. T ची किंमत 3/5 ठेवली तर अंशाला 3 येते आणि ऑलरेडी इक्वेशन मध्ये छेदाला 3 आहे. 3 ला 3 जाईल, मग राहिलं किती, 5 राहिलं, म्हणजे 2B बार प्लस A बार अपॉन 5 हे त्याचा आन्सर मिळेल. P बार इज इक्वल टू, परत एकदा थोडक्यात सांगतो. E हा OBचा मिड पॉईंट होता. OB काय O 0च असल्यामुळे B झाला, B बार अपॉन 2 येणार. E बार म्हणजे ते 2 फक्त भागिले लिहिण्याच्या मी गुणिले लिहिलं. D डिवाइड करते AB ला, त्यांनी सांगितलेलं आहे कुठल्या रेशोमध्ये, 2:1 मध्ये. मग पहिला रेशो दुसरा पॉईंट म्हणजे 2B बार झाला.
आणि दुसरा रेशो पहिला पॉईंट म्हणजे 1A बार होणार. आपण 2 + 1 म्हणजे 3 झालं. एचं इक्वेशन काढायचं आहे तर पहिला पॉईंट प्लस कॉन्स्टंट इंटू दुसऱ्यातनं पहिला पॉईंट वजा करायचा. ते किमती ठेवल्या, फक्त ई बारची किंमत आपल्याला माहित होती तेवढीच ठेवली. ए बार कॉमन काढलं आणि बी बार वेगळं घेतलं. तसंच ओडीचं घेतलं, ओ 0 धरायचं असतं. मग त्याच्यावरून ते टी इंटू डी बार राहिलं. डी बारची किंमत माहित आहे 2B बार + A बार अपॉन 3. ए आणि ओडी इंटरसेक्ट करतायत म्हणजे त्यांची इक्वेशन इक्वल असणार आहे. ते इक्वल दाखवल्यानंतर ते कम्पेअर करायचे आणि त्याच्यावरून यस आणि टी मिळालं आणि ते आलेली यस आणि टीची किंमत कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवायची, एई किंवा ओडीच्या. मग ती किंमत ठेवली की आपल्याला ते कशाचं उत्तर मिळतं तर ते पी बार मिळतं. आलं लक्षात आहे. हा झाला 10वा क्वेश्चन झाला. आता बघायचं आहे पुढचा. अजून पुढं सांगितलं, सॉरी रेशो काढायला सांगितलंय. लेट पॉईंट पी डिवाइड सेगमेंट ओडी इन द रेशो m/n. ह्या रेशोत डिवाइड करते. मग आता काय होणार, md बार प्लस ओ बार अपॉन m+1 होणार. पी बार म्हणजे md बार प्लस 1O बार अपॉन m+1. पी बारची किंमत माहिती आहे, डी बारची किंमत माहिती आहे. ओ म्हणजे काय, झिरोज निघून जाणार आहे, ठेवली किंमत. 2B बार + A बार अपॉन 5 m अपॉन m+1 हे बाजूला ठेवलं आणि डी बारची किंमत ठेवली. दोन्ही बाजूंचा अंश इक्वल आहे. 2B बार + A बारला 2B बार + A बार गेलं. 5 न डाव्या बाजूचा 5 आहे ते उजव्या बाजूला अंशाला जाणार म्हणजे 5m झाला. आणि इथं छेदाछेदांचा 3 न गुणलं तर 3m + 3 ते भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले होते म्हणजे झालं 3m + 3 = 5m झालं. जे 2m = 3 आलं, जे m = 3/2 झालं. म्हणजे रेशो काय झाला तर तो 3:2, कारण दुसरा 1 होता, 1 न भागलं तर आहे तेच राहणार. 3:2 हे त्याचं आन्सर झालं. इथं संपला हा 10वा क्वेश्चन संपला. आता 11वा आहे. टेट्राहेड्रॉनचं सांगितलंय बघा. आता इफ द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन OABC इज 1 to -1 म्हणजे जी दिलाय, सेंट्रॉइड दिलाय, ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय. फाइंड द डिस्टन्स ऑफ PABC फ्रॉम द ओरिजिन. म्हणजे ओ पासून त्या पीचं काढायचं. ओरिजिन म्हणजे काय, 0 0 0च असतं. मग आपण पहिल्यांदा ते पॉईंट्स घेतले. ओ दिलाय, ओ इज द ओरिजिन म्हटलं आणि गिवन वेक्टर्स काढले. मग A बार, B बार, C बार, G बार घेतले आपण. जी हा सेंट्रॉइड मांडला आणि त्याच्यावरून G बार काढलं. आता सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला काय असतो तर चारही कोऑर्डिनेटची बेरीज भागिले 4 असतं. मग मी लिहिताना 4 त्या G बारला गुणिले लिहिलं. 4G बार = O बार + A बार + B बार + C बार झालं. टेट्राहेड्रॉनच्या 4 बेरीज. तर डायरेक्ट करायचं आपण. G बारला 4 न गुणून घेतलं आणि उजव्या बाजूंच्या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. काय येते बघा, 4 न गुणलं तर 4i + 8j - 4k आणि उजव्या बाजूंची बेरीज केली तर ते आलं A + 3i + B + 3j + C + 5k आलं. दोन्ही बाजूला i j k एकदा चालय, कम्पेअर करून घेतलं. A + 3 म्हणजे 4, B + 3 म्हणजे 8, C + 5 म्हणजे -4. त्याच्यावरून ABCच्या किमती आल्या 1, 5 आणि -9 झाले. आता डिस्टन्स काढायचं, OPचं डिस्टन्स काढायचं. O 0 0 0च आहे म्हणजे काय, पीचा स्क्वेअर करून ॲडिशन होणार. OP A² + B² + C². मग ते स्क्वेअर केले तर वर्गमुळात 107 राहिलं. एवढंच ठेवायचं, कारण ह्याच्यात सिम्प्लिफाय काय होणार नाही. 107ला काही 4 16 25 भाग जात नाही, त्यामुळे ते तसंच ठेवायचं. हे तुमचं आन्सर झालं. आणि शेवटचा क्वेश्चन आहे 12वा, दुसऱ्या एक्झरसाइज मधला शेवटचा क्वेश्चन. फाइंड द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन विथ व्हर्टायसेस K, L, M, N दिले. मग प्रत्येकाचे आपण वेक्टर्स तयार करायचे. आपण A बार, B बार, C बार मांडले पोझिशन वेक्टर. का K बार, L बार ते जरा अवघड होईल म्हणून घेतलं, मग ते काढून घेतली. A बार, B बार, C बार, D बार घेतली. तर जी सेंट्रॉइड आहे कुणाचा, टेट्राहेड्रॉनचा. मग आत्ता वापरला तोच फॉर्म्युला. 4G बार = 4 कोऑर्डिनेटची बेरीज करायची म्हणजे A बार + B बार + C बार + D बार. ते डायरेक्ट करू. सगळ्या कोऑर्डिनेटची बेरीज करून घेतली आपण A बार + B बार + C बार + D बारची. तर ती येते 16i - 12j + 8k. मी डायरेक्ट बेरीज केली आणि 4 न प्रत्येकाला भाग घालायचा. जे 4i - 3j + 2k आला. झालं त्याचं उत्तर. आपल्याला फक्त G बारच काढायला सांगितलं, मिळालं त्याचं उत्तर.
आलं का, हा सेंट्रॉइड झाला. म्हणजे लक्षात आलं, फक्त तुम्हाला 4 पॉईंट्स वरतीच हा एक्झरसाइज होता. मग आपण आता दुसरा एक्झरसाइज म्हणजे तिसरा एक्झरसाइज तो उद्या आपण बघू. तोपर्यंत धन्यवाद.